मला स्ट्रीट फूड खाता येत नाही आता. जशी मी खूप एन्जॉय करायची ना, की पाणीपुरी खा, ठेल्यावरची पावभाजी खा, हे जेव्हा खूप लोक येतात ना, तेव्हा आपल्याला आपला टाइम पण मॅनेज करायचा असतो, की आपल्याला मीटिंग आहे किंवा आपला इंटरव्ह्यू आहे. अच्छा, मला बिग बॉस हाऊस मधली अशी कोणती गोष्ट आहे जी बाहेर आल्यानंतरही अजून तू मिस करतेस? माझा बिग बॉसचा माईक. कारण मला खूप सवय होती असं, मी इथं वॉशरूमला जाताना पण नाही काढायची माझा माईक, झोपताना पण नाही काढायची माझा माईक सोबतच, असं झोपायचीच माईक सोबत. आणि सारखं ना असं उठलं ना की माईक ॲडजस्टमेंट. सो स्टार्टिंग डेजमध्ये ना बाहेर आल्यानंतर असं सारखं वाटायचं की काहीतरी मिस होतंय. मग ते माईक ॲडजस्ट करायला किंवा असं काहीतरी बोलायला ना, असं करायची मी सारखं माईक वरती घेऊन. आणि बिग बॉस वरतून बोलायचे, तन्वी माईकची गरज नाहीये वरती करायची, तू तिथेच असू देत म्हणून. आणि सगळे मला हसायचे. सो ते माईक मी जास्त मिस करते माझा. आणि ती मोमेंट झाली होती फनीवाली, जेव्हा मी फिनाले डेच्या दिवशी बाहेर आले टॉप 2, आणि तेव्हा माईक आमचे काढून घेतले होते आणि स्टेजवरती आमच्याकडे तो वाला माईक नव्हता आमचा, तेव्हा असा वाला माईक होता, हँड माईक. आणि रितेश सर काहीतरी बोलले आणि तेव्हा मी अशी झाले, सर ते असं नाही. तर ते म्हणतात बिग बॉसचा माईक आतमध्ये, आता हा वाला माईक आहे. म्हटलं सर सॉरी आदत से मजबूर, असं वाला. सो माईक एक आहे. आणि सकाळचं ते हे वेकअप सॉन्ग भारी वाजतं घरी गाणं, वाजतं सकाळी? नाही. अच्छा, दुसरा प्रश्न आहे की तुझ्या नावावर सर्वात फनी गॉसिप काय ऐकलंयस तू आणि तुला ऐकून मजा आली आहे? मला गॉसिप असं नाही, मला ते रीलवरती जास्त मजा आलेली, जेव्हा मला कळलं आतमध्ये की मी बोलताना बोलून गेले की कोंबडी जशी बोचते तशी तू बोचतेस, सोचासोचीनी बोचाबोची. तर लोकांनी त्याला वेगळ्या अर्थाने घेऊन उचललं. आणि माझं असं झालं, विकेंडच्या दिवशी व्हायरलला असलेलं रील्समध्ये ते दाखवलं. माझं तर नसेल म्हटलं, मला असं वाटलं. आणि ते सुरू झालं, सोचासोचीनी बोचाबोची, कोंबडी सोचासोचीनी. अरे म्हटलं, मी कोंबडी जशी बोचते, बोच मारते, चोच मारते, त्या टाईपचं बोललेली, म्हणजे याचं वेगळंच तयार झालं. तर ते मला खूप जास्त फनीवालं वाटलेलं. बिग बॉस जिंकल्यानंतर मिळालेलं जे काही फेम आहे, ते मिळाल्यानंतर तुझ्यात काय बदललं आणि काय अजिबात नाही बदललं? बदललं म्हणजे जसं बिग बॉसच्या आधी मी कुठेही जाऊ शकत होते. लाईक मला ना मी खूप फूडी आहे आणि अजून सुद्धा मी ते करते बरं. माझ्या इथे जवळपासच एक मोमोचा ठेला आहे. सो मला तिथले मोमोज खायला खूप आवडतात. मग ते असतील किंवा पाणीपुरी असेल ठेल्यावरची, आणि किती 60-70 रुपयाला ते मोमो मिळतात. आणि ते मी तेव्हा सुद्धा खात होते, आत्ता सुद्धा खाते. पण चेंज हाच झालाय की आपल्याला पाहिजे तेव्हा आपण पटकन नाही बाहेर जाऊ शकत पब्लिक प्लेसमध्ये, कारण पटकन लोक ओळखतात. आणि काय होतं ना, जर समजा 5-6 लोक आहेत तर आपण आपल्या पटकन त्या इमर्जन्सीमध्ये त्यांना फोटोज देऊ शकतो. हे जेव्हा खूप लोक येतात ना, तेव्हा आपल्याला आपला टाइम पण मॅनेज करायचा असतो, की आपल्याला मीटिंग आहे किंवा आपला इंटरव्ह्यू आहे. सो आपण त्या टाइमकडे बघत धावत जातो. आणि मग काय होतं, न जाणं भावना दुखावतात समोरच्या माणसांच्या, की बघ बिग बॉस नंतर ॲटिट्यूड आला, हिला आता फोटो पण देत नाही वगैरे. पण त्याचं रिझन तसं नसतं की आम्हाला ॲटिट्यूड आलाय. प्रॉब्लेम हा असतो की 5-6 लोकांमध्ये फोटो देऊ शकतो, पण तसेच जर पटकन सगळे आले ना, तर तेवढा वेळ मिळत नाही. मग आता हा बदल झालाय की जाताना मला मास्क लावायला लागतं. आणि मला स्ट्रीट फूड खाता येत नाही आता. जशी मी खूप एन्जॉय करायची ना, की पाणीपुरी खा, ठेल्यावरची पावभाजी खा, तवा पुलाव खा, या सगळ्या गोष्टी मी आता नाही करू शकत आहे. पण तुला ओळखलं तर काय रिएक्शन असते? त्यांनी बघितलं तुला काय म्हणतात पहिल्याच क्षणामध्ये? म्हणजे आता मी मास्क जरी लावला ना, तरी माझ्यासोबत आजी असेल तरी पण ओळखलं जातं. आणि त्या दिवशी मी गिरगाव चौपाटीला गेले होते आणि पहिल्यांदा मी उतरले, नंतर आजी उतरली. 2 पावलं फक्त चाललो आणि मी मम्मीशी बोलत बोलत पुढे निघून गेले. तर आजीला मास्क नव्हता दिला, मी मास्क लावलेला. आणि पुढे गेल्यानंतर आजीला लोकांनी ओळखलं आणि ते म्हणतात, ओ आजी, तन्वी कुठे आहे? मग आजी म्हणते, ती काय तिकडे फोनवर बोलते. मग ते लोक तिकडे धावत आले. आणि मला गिरगाव चौपाटीला जाऊन तिथे चटईवरती बसायचं होतं आणि मग पावभाजी आणि ती पाणीपुरी खायची होती. आता म्हटलं कसं होणार, माझं खाऊनच नाही होणार. जशी 2 पावलं गेले तशी 2 पावलं मागे येऊन गाडीत बसले आणि निघून गेले. मग ते नाही करता आलं. पण मी खूप मिस करते त्या माझ्या गोष्टी. पण तू जसं म्हटलं, तुला तुझी चाकरी केलेली नाही आवडत, पण तुला इम्प्रेस करायचं असेल तर काय काय तुला गोष्टी आहेत ज्या तुझ्या चेकलिस्ट मध्ये, जर तन्वीला इम्प्रेस करायचं असेल कोणाला? मला कोणी शो ऑफ केलेलं आवडत नाही. जर कुठला मुलगा शो ऑफ करत असेल पैशांचा किंवा त्याच्या फेमचा किंवा अदर गोष्टींचा, तर मला चीड येते त्या गोष्टींची, की का शो ऑफ करतोय. म्हणजे असं गाड्यांचं, बंगल्याचं, हे ते असं दाखवून मुली नाही पटत. तर मला असं वाटतं की माझी काळजी घेणं, मला समजून घेणं,
मला टाइम देणं आणि मला मुळात आहे ना खूप ओव्हर थिंकिंगचा प्रॉब्लेम आहे जास्त. म्हणजे एखादी छोटी गोष्ट असेल ना, मी खूप ओव्हर थिंक करत बसते. सो त्या सिच्युएशनमध्ये आहे ना मला समजून घेणं आणि माझे पप्पा जसे माझ्यावरती प्रेम करत होते, सो माझ्या पप्पांसारखाच मुलगा तो समोरचा असावा. सो या क्वालिटीज त्या मुलामध्ये असतील तर मग मी हॅप्पी असेल. वा,